नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 27वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 27वा. श्री गणेशाय नमः. पहिले वंदन गजाननाशी, दुसरे विद्या देवतेशी, तिसरे सद्गुरुनाथाशी करुणी कथा नेहू पुढे. वाल्मिकीसारखा सुंदर वक्ता, दृढवंत तो आतस्रोता, वरी गोमुठी महात्म्य कथा, त्रिवेणी संगम साजिरा. अधिक मास महात्म्य सांगून प्रेमे, नृपाचा निरूप घेऊन, वाल्मिकी करती झाले प्रस्थान, शरयू तीरी जावया. ऐकून ते कथा श्रवण, इकडे जागले नृपाचे मन, तो म्हणे भारी लागून, आता करू तातडी. नाही भरोसा इथे कोणाचा, शेवट कधी या जीवनाचा, वाटे मार्ग वनगमनाचा, करावा ईश्वर जोडणे. तरी आता घे मज लागी, देही निरूप तो लगबगी, क्षणाचा भरोसा नाही जगी, काळ आहे टपलेला. तव उपाशी म्हणतसे कांता, मज सोडून एकटे जाता, मी तुमची भारे मागुता, काय करू राहुनी. मीही तुमच्या संगे येती, पतिव्रतेचा तो धर्म पाळते, सेवा तुमची करुणी जोडते, पुण्य माझे पदरास. पती विना पत्नीस काही, मान संसारी मिळत नाही, इतरांना तिची अडचण होई, जिने लाजिरवाणी तिचे. तिचा ऐकून तो निश्चय, राय ऐकला त्यास मान्य, पत्नीसहित तपास जाये, राजा तो वनांतरी. हिमालय पर्वत परिसरात, उभयंता राहिले तपाप्रत, अंगठ्यावरी उभे राहत, राजा तप करीतसे. राणी सुद्धा राजासोबत कठोर तपास झाली करीत, अंतिदया वैकुंठाप्रत नेण्यास आले विमान. राजा आणि राणीने जेव्हा तपाचरण केले तेव्हा, परमभाग्य होता तेव्हा, श्रेष्ठ अधिक मास तो. तया मासेचे तपाचरण, उपवास आणि नामस्मरण, पदरी दिले त्यांनी बांधून, पुण्य गाठुडे सोबती. सहस्र जन्म तप करिता, जे पुण्य मिळणा हाता, ते या एकाच मासात करता, हरिस्मरण ते लाभे. उपवास, स्नान आणि दान, जप तपाचे ते आचरण, एकाग्र नसताना चंचल मन, पदरी मात्र पुण्य पडे. ते भाग्य एका वानराला सहजची लाभे, म्हणून त्याला उद्धाराचा मार्ग मिळाला, वानर योनीतून मुक्त झाला. जरा मरण रहित झाला, अंती गेला गोलोकाला, ऐसा श्रेष्ठ मास भला, असे हा पुरुषोत्तम. जागली नारदा मने उत्सुकता, वानर कैसा झाला उद्धरता, म्हणे नारायणासी ती कथा, सांग मला संपूर्ण. हो जिज्ञासा पूर्व नारदाची, कथा सांगती वानरासी, नारायण ऋषी त्या जीवाची, कैसे झाले उद्धरण. केरळ प्रांतीचा ब्राह्मण, दौनलोभी अतिकृपण, चित्रशर्मा नामे करून, कंटित होता काळ तो. खर्च होणार गाठीचे धन, म्हणून न खाई अन्न, यज्ञयाग होम हवन, तर्पणही ना करे. ना दे कोणास दान, परिवाराचे हे पोषण, नीट ना तो करी जाण, धनाचा त्यास लोभ फार. वरी करी गैर तो व्यवहार, चोरीही करी वरचेवर, धन गाठीस जोडाया, माघ मासीचे तिलदान. कार्तिकीचे ते दीपदान, न दे तो ब्राह्मण भोजन, कधी न घाले संक्रांत, ग्रहण पर्व काळी कधी. कधी न त्याने दाने दिली, जपमाळही नाही धरली, कधी त्याने हातात आयुष्यभरी, घे कधीही नाही कोणा दिले. पदरी नाही पुण्य जोडले, थोडेही ते गाठीस, लोक करीती त्याचा धिक्कार, दीनवाना तो दारोदार. फिरत असे रस्त्यावर, हात सदा पसरोनी, मी दरिद्री मी उपासी, मी दरिद्री मी उपासी, अन्न वस्त्रे नाहीत मज. दया जरी तुमचे मानसी, तरी तुम्हीच द्या काही, ऐसा दिनवाना त्या नगरात, चित्रशर्मा असता फिरत. अचानक एक भेटला मित्र, मालक एका वाडीचा, दशा पाहुनी ती मित्राची, मित्रास दया आली त्याची. त्याने सोयी केली त्याची, मित्र कर्तव्य भावाने, एवढी मोठी माझी वाडी, तुला हवी जागा केवढी. नको मनी धरू अडी, राहावे मज संगती, मित्र त्याचा खरा दयाळू, तेने होत कृपाळू. केला त्याचा प्रतिपाळू, आश्रय देऊन तयास, चित्रशर्मा तो मित्राच्या घरी, राहिला करीत तेथेच साखरी. विश्वास मित्राने त्याच्यावरी टाकीला तो मोठा, वाडीची देखभाल करण्याचे काम दिले त्याच महत्वाचे. खरा मालक वाडीचा, त्याचे हाती दिला कारभार, काही कारणास्तव जाता दूर, मित्र त्याचा हा वाडीवर. लोभ त्याचे मनी फार, करी गैरव्यवहार, स्वार्थी लोभी तो ब्राह्मण, वाढीत गुंतले त्याचे मन.
फळ फळावळ परस्पर विकून गाठी बांधे धनास परस्पर व्यवहार केला माल गाठीस बहु जोडला. मित्राचा विश्वासघात केला गळा कापून केसाने मित्रास म्हणे पक्षी वानर नासधूस करती अपार. बागेची नुकसानी होती फार मी काय करावे स्वतःच मारी पक्षी वानरा मृत प्राण्याचा दावे ढिगारा. वरी व्यर्थ करी पोबारा आळ घालून इतरांवर ऐशी दुष्कर्म करता करता गवसला जेव्हा यमदूता हाता. चित्रगुप्ता समोर नेता वाचला पाडा कर्माचा सदाचार किंवा सत्कर्म काही खात्यात त्याच्या नव्हते पाही. उलट लांडी लवाडीवर चोरीही केली होती त्याने फळे बक्षिली ती चोरून द्रव्य केले ते विकून. कपट मित्राशी ते करून पाप पदरी जोडले कपट विश्वासघात चोरी करून येता यमासमोर. चित्रगुप्त सांगे हा दुराचारी अधम पापी घातकी खाल्ल्या घरचे वासे मोजले मित्राचे बहु नुकसान केले. पदरी नाही पुण्य जोडले करून काही सत्कार्य त्याचा दुष्कर्म पाडा ऐकून क्रोधावला यमराज म्हणे दाखवा वानर योनी यासी पुढील जन्मात उचित दंड इथे करावा वानर योनीत यास पाठवा. विश्वासघाताचे फळ भोगावा या पापी प्राण्यास ऐसे यमी आज्ञाकरिता यमलोकी ती शिक्षा भोगत. पुढील जन्म झाला भोगता ब्राह्मण वानर योनीचा नारद पुराणातील पापी चित्रशर्मा ब्राह्मण वर्तनाचा. अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासी अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 27वा अध्याय हा पूर्ण हरिचरणाचा प्रेमभावे समर्पित. इति श्री अधिक मास महात्मे 27वा अध्याय समाप्त. श्री कृष्ण परमवस्तू. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण मराठी भावार्थ काय आहे तो देखील जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्मे अध्याय 27वा. चित्रशर्मा ब्राह्मणाची कथा. सूत सांगतात की वाल्मिकीसारखा सुंदर वक्ता दृढधन्वासारखा श्रेष्ठ श्रोता आणि ती सुरस महात्म्य कथा असा त्रिवेणी संगम झाल्यावर मग काय विचारावे. वाल्मिकीने राजाला खऱ्या अर्थाने जागृत केले आणि त्यानंतर ते निघून गेले. इकडे राजाने सोहितार्थ आणि ईश्वर साधनेसाठी वनात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खरोखरच राजा राणीने वनात जाऊन घोर तप केले. त्यांच्या सुदैवाने त्यावेळी नेमका अधिक मास चालू होता आणि त्या पुण्याईने त्यांना उत्तम फळ मिळाले आणि त्यांचे कल्याण झाले. नारायण ऋषी सांगतात की या महिन्यातील उपवास स्नानदान आणि जपतपाचे आचरण अजाणतेपणे जरी घडले किंवा मन तेवढे एकाग्र नसले तरी त्याचे फळ मात्र नक्कीच पदरी पडते. ते सांगतात की हे भाग्य एका वानराला मिळाले आणि त्याचा उद्धार झाला. तेव्हा नारदाने हा वानर कोण होता त्यांनी काय केले आणि त्याचा उद्धार कसा झाला ही कथा ऐकण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा नारायण ऋषीने जो कथाभाग सांगितला तो असा. केरळ प्रांतात एक चित्रशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत स्वार्थी लोभी आणि धनाचा वेडा होता. आपल्या गाठीचे धन खर्च होईल म्हणून तो स्वतः कधी पोटाला नीट खात नव्हता. त्याने कधी कोणताही दानधर्म यज्ञयाग होम हवन किंवा तर्पणही केलं नाही. त्याला धनाचा अतिशय लोभ होता. त्यातच तो गैरव्यवहार आणि चोरी अशी दुष्कर्मे करीत असे. त्याने आयुष्यात कोणतेच पुण्यकारक कर्म करून पदरी पुण्य जोडले नव्हते. त्यांनी कधी ईश्वर चिंतन करण्यासाठी हातात जपमाळ धरली नव्हती. आयुष्यभर त्याने फक्त इतरांकडून घेणे एवढेच जाणले. कधीही कोणाला काही दिले नाही. त्यामुळे सर्व लोक त्याचा धिक्कार करत असे. एक दिवस त्याचा एक दयाळू मित्र भेटला. त्याने चित्रशर्माची दयनीय दशा पाहून त्याला आपल्या वाडीवर कामास ठेवून घेतले आणि त्याच्यावर मोठा विश्वास टाकला. परंतु काही कारणाने वाडीचा मालक दूर जातात चित्रशर्माने त्या वाडीच्या कामात मोठा गैरव्यवहार केला. चोरून फळे खाल्ली, ती बाजारात विकून मोठा पैसा गोळा केला आणि तो स्वतःच्या खिशात घातला. अशा प्रकारे त्याने आपल्याच मित्राचा विश्वासघात केला. वरून मित्राला पक्षी आणि वानर यांनी बागेची नासधूस केली असे खोटे सांगितले आणि मृत प्राण्याचा ढीग दाखवून स्वतः नामनिराळा झाला. अशी अनेक दुष्कर्मे करीत असतानाच एके दिवशी त्याचा अंत झाला. यमाच्या दरबारात चित्रगुप्ताने त्याच्या कर्माचा पाडा वाचला. त्याच्या संपूर्ण आयुष्य सत्कर्म किंवा पुण्याचा कोणताही भाग नव्हता. उलट असत्य, लाडीलाबाडी, खोटे बोलणे, खोटे वर्त आणि विश्वासघात हेच त्याचे कर्म होते. आणि हे ऐकून यमराजाला मोठा क्रोध आला. त्यांनी चित्रशर्माला यमलोकात खूप मोठी शिक्षा भोगायला लावून पुढील जन्मात वानरुनी जन्मास घालण्याची आज्ञा दिली. इथे ब्रह्मनारदीय पुराणातील अधिक मास महात्म्याचा पापी चित्रशर्मा ब्राह्मण वर्तनाचा 27वा अध्याय पूर्ण होतो. श्री कृष्ण परमवस्तू. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरे.